नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या खास व्लॉगमध्ये। आज मी चाललोय महाराष्ट्रातील श्रद्धेचं माहेरघर जेजुरी येथे। आमच्या कुटुंबासोबतच्या या प्रवासात तुम्ही अनुभवणार आहात जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन, सुंदर निसर्ग आणि इथल्या खास गोष्टींचा आनंद। तर चला मग सुरू करूया हा भक्ती, आनंद आणि कुटुंबाच्या प्रेमाने भरलेला प्रवास। खंडोबाचा जयघोष करूया। बोला येलकोट येलकोट, जय मल्हार। Good morning दोस्तों, this is your host Santosh Vishal, welcoming all my beloved YouTube family to your beloved YouTube channel which is Morning Vibes with Vishal। मित्र हो, बऱ्याच दिवसानंतर अप्रॉक्सिमेटली 3 वर्षानंतर पुन्हा एकदा फॅमिली सोबत निघालेलो आहे जेजुरी ट्रिपला। 2 बसेस झालेल्या आहेत यावर्षी। लास्ट टाइम when we were there फक्त एकच बस होती। सो नंबर ऑफ हेड काउंट इज इन्क्रीजिंग। आपण आपल्या प्रवासाची करत आहोत सुरुवात फ्रॉम आवर स्वीट होम आणि आता निघूयात। अप्रॉक्सिमेटली 6:30 वाजलेले आहेत। सो चला सुरुवात करूयात आपल्या प्रवासाची। बोला हेलकोट हेलकोट, जय मल्हार, सदानंदाचा हेलकोट। माझे घर ते जेजुरी हा प्रवास महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देणारा आहे। प्रवासाचा मार्ग जवळजवळ 220 किलोमीटरचे अंतर 4 ते 5 तासांचा असतो। प्रवासासाठी आम्ही आता खाजगी वाहनाचा वापर करत आहोत। या प्रवासात मुख्यत्वे करून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा भाग आहे। आजूबाजूच्या डोंगरांसाठी प्रसिद्ध लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाणे वाटेत येतात। तसेच पुण्याहून जाताना जेजुरीकडे जाणारा रस्ता हा ग्रामीण भागातून जातो। हिरव्या शेतांच्या पार्श्वभूमीवर डोंगर माथ्यावर असलेले हे जेजुरीचे मंदिर लांबूनच सुंदर दिसते। आम्ही थांबलेलो आहोत उडुपी मुंबई टोल नाक्याच्या पुढे जो मॉल आहे तिकडे, आणि आपली सर्व मंडळी इथे आहेत। अलॉंग विथ शरदा काकाश्री। चांगल्या प्रकारे आमचा प्रवास चालू आहे। तर मित्र, फायनली आपण पोहोचलेलो आहोत मार्तंडगड मल्हार जेजुरी येथे, आणि आपली पूर्ण फॅमिली, मेल्स आर हियर, वुमेन्स आर देयर। बोला हेलकोट हेलकोट, जय मल्हार, सदानंदाचा हेलकोट। आलेलो आहोत आपण पहिला जाणार नदीवर, तर तुम्हाला घेऊन चलतो मी नदीवर पाहण्यासाठी। बोला हेलकोट हेलकोट, जय मल्हार। Divided by the opinion, race, but united by the one blood, that is Madhvi. सगळे एकत्र जेवायला बसलेत। ही आमची फॅमिली। पूर्ण मडवी फॅमिली आमची। One hour later. जेजुरी येथे पोहोचल्यानंतर कारा नदीच्या पात्रात देवांच्या ज्या प्रतिकृती मूर्ती असतात त्यांची अंघोळ घातली जाते आणि पुढचा गोंधळाला सुरुवात होते। जा 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 पुढे जा। ए जा बाबू, पुढे जा ना, जा पुढे जा जा। इथे देवांना स्नान घालून झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत पुढे पूजाविधीसाठी। गोंधळ वगैरे होईल तो तुम्हाला दाखवेनच मी। चला हात
कारा नदीच्या पात्राजवळ देवांची पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर पुढची पूजा संपन्न करण्यासाठी देवांची रवानगी ही कडे पठारावर केली जाते. मूर्त्या घेऊन जाण्यासाठी आज यावेळेस आमची यंग ब्रिगेड पुढे होती. कडे पठार बंदीत म्हणजेच जुनी जेजुरी सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणारे उंच पठारावर बसलेले आहे. मंदिर डोंगराच्या माथ्यावर असून तेथून समोरचा परिसर पाहणे हे मनाला आल्हाददायक अनुभव देणारे असते. मंदिराची रचना साधी आणि भक्तिमय आहे. येथे भक्तांसाठी दर्शनाची योग्य सोय आहे आणि मंदिराभोवती एक शांत आणि पवित्र वातावरण असते. खंडोबा हा महाराष्ट्रातील कुलदैवत मानला जातो. कडे पठार येथील मंदिर खंडोबा देवाच्या एका पवित्र स्थानांपैकी एक आहे. असे मानले जाते की येथे येऊन खंडोबाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची मनोकामनाही पूर्ण होते. हे मंदिर डोंगराच्या पठारावर असल्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना पर्यटकांना निसर्गाचा अप्रतिम अनुभव घेता येतो. पावसाळ्यात हिरवीगार वनराई, धुकट वातावरण येथे अधिकच मनमोहक वाटते. सूर्यास्ताच्या वेळी मंदिर परिसरातून दिसणारे दृश्य अद्वितीय असते. साधारणतः कडे पठार मंदिराकडे जाण्याचा रस्ता एक आदर्श ट्रेक आहे. वाटेत तुम्हाला स्थानिक वनस्पती, पक्षी, डोंगर रांगांचे दर्शन घडते. पठारावर पोचल्यावर तेथील शुद्ध हवा आणि निसर्गाचा आनंद तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतो. तर फायनली पोचलो आपण जेजुरी गडाच्या पायथ्याशी आणि आता आपण वर जाणार आहोत. वर प्रज्ञेश आणि कंपनी सगळी वर गेलेली आहे कडे पठारावर. ते तिकडनं कनेक्ट करतील नव्या जेजुरीकडे आणि आम्ही इकडनं जाणार आहोत. सो फास्ट सो गुड. क्लायमेट इज रिली ऑसम, मॅजेस्टिक, मेस्मरायझिंग आणि जबरदस्त थंडी आहे. चला बस 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 चला चला. इथे येणाऱ्या प्रत्येक जोडप्यासाठी स्पेशली 5 पावलं लिफ्ट करून घ्यायची असतात नवीन जोडप्याने. तर ते पण आपण करून घेतलेलं आहे जबरदस्ती आमच्या फॅमिलीतल्या 5 जोडप्यातून. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा. खंडोबा एलकोट एलकोट. जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. सदानंदाचा एलकोट. हर हर महादेव. चिंतामणी मोरया. आनंदीचा उदो उदो. भैरवनाथाचा चांगल. बोल अहंकार. सदानंदाचा एलकोट. खंडेराव महाराज की जय. कडे पठार महाराज की जय. जय मल्हार. अडकल के भड़कल. अडकल के भडकल. भड़कल के भंडार. भडकल के भंडार. बोल बोल हजारी. बोल बोल हजारी. वाघ्या मुरळी. वाघ्या मुरळी. खंडोबा भगत. खंडोबा भगत. सलाम सलाम. सलाम सलाम. सलाम सलाम. सलाम सलाम. सलाम सलाम. सलाम सलाम. सदानंदाचा एलकोट. आगडदुम नगारा. आगडदुम नगारा. सोन्याची जेजुरी. सोन्याची जेजुरी. देव गेले जेजुरात. देव गेले जेजुरात. निळा घोडा. निळा घोडा. पाव में तोडा. पाव में तोडा. कमरी कर गुटा. कमरी कलगुडा. बेंबी हिरा. बेंबी हिरा. मस्तकी तुरा. मस्तकी तुरा. अंगावरती शाल. अंगावरती शाल. सदा ही लाल. सदा ही लाल. आरती करी. आरती करी. माळसा सुंदरी. माळसा सुंदरी. देवा ओवाळी. देवा ओवाळी. नाना परी. नाना परी. खोबऱ्याचा कुटका. खोबऱ्याचा कुटका. भंडाऱ्याचा भडका. भंडाऱ्याचा भडका. बोल अहंकारा. सदानंदाचा एलकोट.
मी टेन्शन नको करू. बरोबर आहे तुम्ही भेटण्यासाठी फोटो काढायचा मग काय फोटो मध्ये नाही आणणार दुसरं काय होऊ शकतं. पाया पडायला पण एलकोट एलको सदानंदाचा आई भवानीचा आपलं दर्शन झालेलं आहे पूर्ण, पूजा पण ऑलमोस्ट झालेली आहे पूर्ण आणि आत्ता आपण निघणार आहोत आपल्या रात्री जिथे होणार आहे जागरण गोंधळ सर्व कार्य देवाचं. बोला सदानंदाचा एलकोट 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 जय मल्हार. होत आहे कोलंब्याचा सुटलेला आहे वास. या कोलंबी बनवलेल्या आहेत आज रात्रीच्या मेनूसाठी. आमचे काकाश्री आणि आमची फॅमिली श्री
हा 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 भात तयार. काम करणाऱ्या आमच्या काक्या वहिन्या काक्या आत्या वहिन्या मावशा सगळा कवर झाला. बरोबर ना. एक नंबर. एक नंबर काम तमाम. आणि त्याच्यामध्ये बाकीचं बनणार आहे. संपालात नको. One eternity later. खंडोबा माळसाई दोघं एकत्रच येणार आणि तुम्ही शिकल खंडोबा म्हणते ते खंडोबा नाही भैरी देव म्हणतात त्याला. एकटा घोड्या वाचतो दैत्यांना मारण्याकरता खंडोबा गेले. कोण शंकराला दान करून भैरी देवाचं दैत्यांना मारण्याकरता म्हणून ते सिंगल केले. मग देवाला कसं असतं खंडोबा भैरी आणि भवानी तो टाक आहे आपल्याकडे. टाक आहे. टाक आहे. त्यांना वेगळे मूर्ती ठेवायचे. लग्न कार्याला देव आमचे दुसऱ्यांच्या घरी जातात. लग्न कार्यात टाक आम्ही त्यांच्या घरी नेतो देवाला खाली जातो. तेव्हा आम्ही नारळ त्याच्यामध्ये फक्त सिंगल खंडोबा माणसाची मूर्त घ्यायची पितळाची देवाला ठेवायची. आणि लग्न कार्यात गाडा ते माळा कडे आणि पितळाची मूर्ती निघून चालते देवाला हलवायची नसते. नाही पण आमच्या ती प्रथा आहे ते. पाया पडू नव्हते थांबा. पाया पडू नव्हते. राकेश इकडे बघ. राकेश राकेश इकडे बघा. चला नाचायचंय आपल्याला.
सांगून चालेल ना. काय पण बोलताय. प्लेटात प्लेट, प्लेटमध्ये केक. प्रियंका माझी लाखात एक. जय मल्हार. हॉटेल कोण सदानंदाचा, आई भवानीचा. आता आपलं व्यवस्थित सर्व दर्शन आणि आपलं देवाचा गोंधळ हा झालेला आहे आणि आपण आता इकडनं निघणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला. ऑन द वे जाताना आपण आता कारला देखील जाणार आहोत आणि आमची काका आता आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र कारला एकविरा येथे आणि आपलं देवाला भेटीचा कार्यक्रम असतो आमच्यामध्ये. जेजुरीवरनं आम्ही येतो. ऑन द वे येताना कारला येथे थांबलो जातो. देवांची भेट घडवली जाते.
व्हिडिओ थोडा लेंदी झालेला आहे मित्र, परंतु फॅमिलीसाठी काही गोष्टी कराव्याच लागतात अँड आय लव्ह माय फॅमिली. तर हा व्हिडिओ होता जेजुरी दर्शनाचा, जो मी माझ्या फॅमिलीसोबत गेलो होतो. सो गाईज, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या कंटेंटबद्दल काही मत असेल तर ते प्रदर्शन करू शकता तुम्ही कमेंटमध्ये. तर मग मित्र, विथ दॅट सेज, ॲज ऑलवेज, लिव्ह लव्ह, लाफ अँड कीप ट्रॅव्हलिंग. दिस इज युअर होस्ट संतोष विशाल, टेकिंग अ लीव ऑफ माय beloved YouTube family, which is Morning Vibes with Vishal. Take care. Bye bye.